हे गाईज, हाय. 2026 मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. नवीन वर्षात औषध बदलायचं ठरवलंय का? पण विचारांचं काय? विचार बदलायचं कधी ठरवताय? आता तुम्ही म्हणाल विचारांचा आणि औषधांचा काय बरं संबंध? असंच माझ्याकडे जेव्हाही नवीन पेशंट येतात आणि मी हिस्ट्री टेकिंग करते, जेव्हाही कुठल्या सिम्पटम्सच्या मागे कुठले इमोशन आहे हे फाइंड आउट करायचा प्रयत्न करते, पेशंट मला सरप्राइझिंगली विचारतात, असंही होतं का? कुठल्या सिम्पटममुळे कुठलं इमोशन येऊ शकतं का? त्यावेळी मी त्यांना काही गोष्टी समजावून सांगते. आज तुम्हालाही सांगते. रिसर्चर्स असं सांगतात की दीर्घकाळाचा स्ट्रेस, निगेटिव्ह थॉट्स तुमच्या इम्युन सिस्टीमला, हॉर्मोनल सिस्टीमला आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमला इव्हेंच्युअली तुमच्या संपूर्ण शरीराला बिघडवतात. मनातला सतत असणारा ताण तुमच्या नर्वस सिस्टीमला इम्पॅक्ट करतो आणि मग शरीरात सिम्पटम्स दिसायला लागतात. हे सिम्पटम्स कधी नोटिसेबल असतात आणि कधी अगदी मायनर असतात. अशा वेळी होमिओपॅथी शरीराची सेल्फ हिलिंग पॉवर ॲक्टिवेट करते. तुमच्या सिम्पटम्सच्या मागचं इमोशन समजून प्रॉपर मेडिसिन्स तुमच्या सेल्फ हिलिंग सिस्टीमला ॲक्टिवेट करतात. आणि सीबीटी तुमचा चुकीचे विचार कसे बदलवायचे हे तुम्हाला शिकवते. जसं की नवीन वर्षाच्या फर्स्ट वीकच्या अनुषंगाने तुम्ही एक छोटासा विचार बदलू शकता. कुणाला हे सांगण्याऐवजी की मी आजारी आहे, हे सांगा की माझं शरीर बरं होत आहे. हा एक छोटासा पॉझिटिव्ह थॉट तुमच्या हीलिंग सिस्टीमला छान बूस्ट करेल. यावर्षी सिम्पटम्स नाही तर त्या सिम्पटम्स मागचे ट्रू कॉजेस, रूट कॉजेस फाइंड आउट करायचा प्रयत्न करा आणि रूट कॉजेस ट्रीट करा. विश यू अ व्हेरी हॅपी, healthy, prosperous, and positive new year. Bye bye.